नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, खरं तर आज आपण कितीही प्रगत, सुशिक्षित, सुसंस्कृत झालो असलो तरीही महिला किंवा बालकांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी झालं नाही. उलट दिवसेंदिवस ते प्रमाण वाढतच चाललंय. हे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा मुळात नष्ट करण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या महिला किंवा मुलांचं पुनर्वसनही तितकंच महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यांविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आज आपणही त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार व पुनर्वसन. आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट अनिता बाफना. नमस्कार मॅडम. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. ॲडव्होकेट अनिता बाफना या सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असून गेली 16 वर्ष ते या क्षेत्रात आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी लिखाणही केले. महिलांना वेळोवेळी या संदर्भात त्या मार्गदर्शनही करतात. आज आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार व पुनर्वसन आणि आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट अनिता बाफना. मॅडम, खरं तर आजचा जो विषय आहे की महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार, खरं तर खूप असा गंभीर विषय आहे आणि खूप वेळा आपण त्याच्यावर चर्चा करतो. आपण असं म्हणतो की आपण खूप प्रगत झालोय, पुढे गेलोय, पण हे जे प्रमाण आहे अत्याचाराचं, लैंगिक अत्याचाराचं, ते कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत चाललंय. खरं तर त्याच्यापेक्षा काय ठोस कारणं आहेत? ते वाढण्याचं मुख्य कारण आहे की आपल्याकडे जी शिक्षा होते ती अशी त्यांना रिफ्लेक्टिव्ह नाहीये, मागच्यांना परिणामकारक नाहीये आणि ती परिणामकारक नसल्यामुळे ते प्रमाण वाढत आहे. आणि दुसरं एक कारण महत्वाचं, आता एक्सपोजर महिलांचा वाढला आहे. तो सामाजिक दृष्ट्या म्हणा, शैक्षणिक दृष्ट्या म्हणा, पूर्वी महिला इतक्या बाहेर नाही पडायच्या, आता त्या बाहेर पडतात शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा. ते प्रमाणही वाढलं आहे. दुसरं एक इंटरनेट किंवा व्हॉट्सअप किंवा जे काही चेंजेस झालेत, जो मीडिया म्हणतो त्याने सुद्धा त्याचं एक्सपोजर इतकं वाढलंय की लहान मुलांच्या हातात सुद्धा छोटे छोटे म्हणजे त्यांच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. त्यांचा ऍक्सेस हा म्हणजे ऍट द क्लिक ऑफ माऊस तुम्हाला सगळी माहिती आहे. पण त्या माहितीचा दुरुपयोग होतोय, म्हणजे चांगला उपयोग होत नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांना कसा करायचा हे त्यांना अजून लक्षात. आणि असं म्हणते की थोडी ही क्षती पण होते संस्काराची पण हळूहळू, कारण आई वडिलांना वेळ नाहीये. पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं, आता तसं नाही आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज आल्यात, त्यामुळे मुलांसाठी किंवा जी आपण घडवतोय पिढी पुढची, त्यांना व्हॅल्यूज माहिती नाहीयेत. आणि ते व्हॅल्यू का माहिती नाही, कुठेतरी आपण स्वतः पिढी घडवण्यात कमी पडतोय. ते एक कारण आहे. आज तुम्ही प्रमाण बघाल तर हा जो बलात्काराचा प्रमाण आहे तो रिपोर्टेड 92 आहे, म्हणजे आपल्या देशात प्रत्येक दिवशी पर डे. तर तुम्ही याचा परिणाम समजायला, आणि हा रिपोर्टेड आहे. जो अनरिपोर्टेड आहे, ज्या महिला येत नाही, ज्या स्त्रिया येत नाही, आणि त्यात लहान मुलं आली, ते जर पुढे येत नसेल, कारण लहान मुलं ही एकदम फुलांसारखी आहे, त्यांना तुम्ही कुस्करलं तरी ते कदाचित सांगू नाही शकणार आहे. बरोबर. अनेक वेळा बरेच केसेस कोर्टापुढे, पोलिसांपुढे सोडा, आसपास पण येत नाही. म्हणजे त्या आई वडिलांनाही अनेक वेळा आपली मुलं त्या लैंगिक अत्याचारातून गेलेत हे पण माहिती नसते. मग काय होत राहील त्याचं परिणाम की ते कुठेतरी आपण गप्प बसतोय आणि त्या गोष्टी वाढत जात आहे. म्हणूनच आज त्या गोष्टींना वाचा फोडायची. तुमच्याकडून आपण अधिक माहिती करून घेऊयात. पहिला फोन आलेला आपल्याला. गोरख आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की महिलावरील आणि मुलीवर जे ऍसिड फॅक्टची जे घटना घडतात, तर याविषयी काय मार्गदर्शन. आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की जे समाजामध्ये मुली किंवा महिला वापरत असताना तर लोकांची बघण्याची दृष्टिकोन कशी बदलू शकेल याविषयी काय मार्गदर्शन आहे का? बरं, ओके, धन्यवाद. धन्यवाद गोरखजी.
काय सांगाल बाफना मॅडम, त्यांचा जो पहिला प्रश्न होता की ऍसिड फेकणं, खरं तर हा. खूप त्याच्याविषयी ऍसिड फेकून विद्रूप करणं म्हणजे दुष्टपणाचा कळस झाला आहे. आणि त्या स्त्रीचं, त्या मुलीचं आयुष्य तुम्ही पुढचं बर्बाद करता. ती प्रत्येक वेळी जेव्हा आरशात बघेल तेव्हा तिला ते आठवेल आणि जग पण तिच्याकडे किती तुम्ही पूर्ण तिचं आयुष्य बर्बाद केलं. पण एक चांगली गोष्ट आहे की 2013 साली क्रिमिनल CRPC आणि आपला इंडियन पिनल कोडमध्ये एक अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटमुळे ज्यावर ऍसिड हल्ला होतो त्यांची शिक्षा वाढवण्यात आली. IPC मध्ये ही तरतूद करण्यात आली की त्यांना शिक्षा वाढवण्यात आली. शिवाय त्यांना गव्हर्नमेंटकडून कम्पेन्सेशन मिळेल, सरकारी मदत मिळेल. तिला जी काही प्लास्टिक सर्जरीसाठी किंवा वैद्यकीय जी हेल्प पाहिजे ती प्रायव्हेट हॉस्पिटल, पब्लिक हॉस्पिटलचं देणारच, प्रायव्हेट हॉस्पिटल दिली पाहिजे आणि तो खर्च प्रायव्हेट हॉस्पिटलने केल्यावर त्याचं पूर्ण ती मागणी ते प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा सरकारकडून करू शकतो. म्हणजे ही एक त्याच्यात तरतूद आता करण्यात आलेली आहे. आणि त्यांचा दुसरा भाग होता प्रश्नाचा तो असा की समाजामध्ये त्यांचं पुनर्वसन किंवा समाज त्यांच्याकडे कसं बघतो. समाज हा कसं बघतो, समाज म्हणजे तुम्ही आणि मी. बरोबर. तर आपण त्या आरोपीला घृणेच्या दृष्टीने बघून किंवा त्याला शिक्षा करण्यात तुम्ही समजा त्यावेळेला तिथे हजर असाल तर तुम्ही एक विटनेस म्हणून, साक्षीदार म्हणून पोलिसांना मदत करू शकता, त्यातून त्याला शिक्षा होऊ शकते. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणून की त्या स्त्रीला, ती गुन्हेगार नाहीये, गुन्हा करणारा गुन्हेगार आहे, ती विक्टीम आहे आणि तिचं नावही गुपित ठेवलं जातं. आता खूप चांगल्या तरतुदी झाल्या. फक्त प्रश्न आहे की तुम्ही पुढे आलं पाहिजे मदतीला, त्या विक्टीमच्या मदतीला, त्या मुलीच्या मदतीला, त्या महिलेच्या मदतीला. नुसतं समाज काय करतोय असं म्हणत बसण्यापेक्षा समाज म्हणजे मी आणि तुम्हीच. राईट, आपणही कुठेतरी पुढे पावलं उचलली पाहिजेत. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. दीपक आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. दीपक उंबरकर बोलतोय मॅडम, जानेरवरून. मॅडम, माझा प्रश्न असा होता की बऱ्याचदा महिलांवर अन्याय झाल्यानंतर त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला राजकीय दबावापोटी नोंदवली जात नाही. तर अशी काही स्वतंत्र व्यवस्था आहे का तिथं जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता म्हणून? बरं, धन्यवाद. दीपकजींचा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं मॅडम बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जिथे राजकीय वर्तुळ दबावामुळे ती केस पुढे दाखल केली जाते. राजकीय दबावाच्या पुढे पण जाईन की राजकीय दबाव नव्हे, अनेक वेळा राजकीय दबावासोबत घरच्यांचाही दबाव असतो, ज्या महिलेवर झालाय, किंवा समाजाचा दबाव असतो. कुठेतरी त्यांना समाजाची भीती असते, आई वडिलांना हिचं पुन्हा लग्न कसं होईल, किंवा ती लग्न झालेली स्त्री असेल तर तिला तिचे पती परत घेणार की नाही. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच उत्तर आहे की आपण कंप्लेंट, तक्रार केली पाहिजे. आणि दबाव असेल तर तुम्ही पुढच्या, मीडिया जागृत झाला आहे, मीडियाकडे जाऊ शकता. तुम्ही तुमची तक्रार लिखित द्या. ते नसेल तर कोर्टाकडे जा. अनेक वेळा असं होतं की पोलीस तक्रार घेत नाही. हा, मला पुढचा मुद्दा तोच होता. मला तोच प्रश्न विचारायचा. जसा त्यांच्या प्रश्नाचा रोख आहे की समजा काही वेळेला तिथे कंप्लेंट घेतली नाही तर दुसरे कुठे वरच्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊ शकता. तुम्ही नाही गेलात आणि तिथे पण त्यांची तक्रार त्यांनी नोंदवली नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. तुम्ही प्रायव्हेट तक्रार दाखल करू शकता आणि मग कोर्ट त्यांना आदेश देतो की FIR दाखल करा. पण महत्वाचं हे आहे की तुमची तक्रार गेली पाहिजे, तुम्ही तक्रार केली पाहिजे आणि पोलिसांची तक्रार घ्यायला नकार दिला पाहिजे. आणि तुम्हाला महिला आयुक्त आहे, अनेक महिला NGO असतात, कोणाची मदत घ्या आणि तक्रार केली पाहिजे. सर्वात पहिली पायरी तीच आहे. खरंच आहे, पहिली पायरी तक्रार केली पाहिजे. आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन घेऊया. भारतजी आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की सध्या आपण पाहतो की महिला व बालकावर लैंगिक अत्याचार याची बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यानंतर अपराधी पकडल्यानंतर तो सबळ पुरावा सुटून जातो आणि किंवा न्यायालयात त्याच्या प्रक्रियेत बराच वेळ लागतो. तर त्यामुळे हा अपराधी करण्याचं अधिक प्रोत्साहन मिळत नाही का? दुसरा प्रश्न असा आहे की अत्याचार झाल्यानंतर आपले जे वर्तमानपत्र आहेत किंवा मीडिया चॅनल्स आहेत त्यांना जास्त हायलाईट केलं जातं. त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या भावना हे होतात आणि अत्याचार करण्याच्या संख्या वाढतात. तर यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे की खरंच एक जेन्युइन किंवा असं म्हणतो आपण एक प्रश्न आहे की अत्याचार झाल्यावर वर्षानुवर्ष ती केस चालू असते, त्याच्यामुळे अजून प्रोत्साहन नाही मिळत का? किंवा त्याच्यानंतर त्याचा प्रभावही कमी होतो. एक वकील म्हणून तुम्ही काय सांगाल? काही अंशी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी अजूनही सांगेन की कायद्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. जर कायद्यामध्ये असंही लिहिलंय की चार्जशीट दाखल झाल्यावर रेप केसमध्ये 60 डेजमध्ये
ती केस पूर्ण झाली पाहिजे आरोपपत्र दाखल झाल्यावर. बरं. पण अनेक वेळा वकिलाला किंवा जी महिला आहे तिलाही माहिती नसते, तिने तसा अर्ज केला पाहिजे आणि कोर्टात अनेक केस दाखल होतात. आपल्याकडे तेवढी न्यायालयामध्ये पण तेवढे न्यायालय नाहीये, तेवढा आपल्याकडे मॅनपॉवर नाहीये, त्यामुळे अनेक वेळा असं होतं की उशीर होतो. पण तुम्ही जर अर्ज केला की 60 दिवसात माझी केस का नाही संपली, तर त्याचा परिणाम होतो काही ना काही, निदान तुम्हाला जवळच्या तारखा मिळतील. त्यांचं आणखी एक असं होतं की कोर्टात वेळ लागतो. प्रक्रिया ती किचकट आहे, पण त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. महिला दिल्ली सारख्या शहरात आता महिला न्यायाधीश आणि महिला कोर्ट पूर्णपणे महिलांनी चालवलेलं असतं. तर अशा पण गोष्टी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता. फास्ट ट्रॅक कोर्टचा हा अर्थ होतो की मर्यादा नाही आहे, पण कमीत कमी डे टू डे बेसिसवर तुमची केस चालते. आणि अनेक वेळा तुम्ही तुमची केस मध्ये किती इंटरेस्ट घेता आणि तुम्ही कोर्टामध्ये किती तुमची केस चांगल्यापणे मांडू शकता. सरकारी वकिलाला आपली कहाणी सांगून आपली बाजू मांडायला बरोबर अनेक गोष्टी डिपेंड आहे. आणि तुम्ही किती माहिती देऊ शकता, किती लवकर तक्रार नोंदवता, या सगळ्या गोष्टींचं आहे. आणि वेळ लागतो मान्य आहे मला, पण ती जे प्रोसिजर आहे ते कम्प्लीट केलं पाहिजे. आपल्याकडे कायदा असं म्हणतो की जोपर्यंत हायेस्ट कोर्ट ऑफ लँड, आपलं सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत त्याला गिल्टी करार देत नाही, तोपर्यंत तो आरोपी हा कागदावर आरोपी असतो. त्याला आरोपी हे सिद्ध करायला अखेरच्या कोर्टात त्याला संधी दिली जाते. पण निर्भयासारखे केसने देशाला पूर्णपणे बदललं. आपल्याकडे रेप लॉज मध्ये बदल झाले. ते का झाले? कारण त्या केसला पूर्ण देशाने उचलून धरलं. आता आताच उदाहरण घ्यायचं, केरळमध्ये 2 इन्सिडेंट झाले. एक लॉ इंटर्न होती, तिच्यावर झालंय रेप केस. ती पूर्ण म्हणजे गँगरेपच झालाय. ते युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यातच झालेलं आहे, परिसरात. आणि एका 30 वर्षाच्या मुलीवर घरी झालेलं आहे मला. आणि ते जवळजवळ निर्भयासारखं झालंय. तिला काहीतरी बऱ्याच इंजुरी आहेत, मे बी 30 अराउंड. पण बहुतेक त्याच्यामध्ये आता पब्लिक आउटक्राय खूप झाला आहे. आणि त्या पब्लिक आउटक्रायचा होतोय की देशही दखल घेतोय, इंटरनेटमुळे प्रत्येक माणसाला कळतंय आणि अनेक जण तिच्या मदतीला आहे. हा एक पॉझिटिव्ह बदल झालाय. तो पॉझिटिव्ह बदल कुठे ना कुठे ह्या केसेस लवकर चालाव्यात, ह्या केसेसमध्ये शिक्षा झाले पाहिजे आणि लोक पुढे येत आहेत, शांत बसत नाहीये. आणि ती सामान्य म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे सामान्य माणसं, वकील काय करू शकतो ते कोर्टाच्या समोर आहे. पण तुम्ही बाहेर एक कुठेतरी काय घडतंय. अनेक वेळा आपण शाळेतल्या घटना बघतो की व्हॅनचे ड्रायव्हर आहे ते करतात. एक आता मुंबईतल्या शाळेतली घटना आहे ज्याच्यामध्ये व्हॅनच्या ड्रायव्हरने एका 4 वर्षाच्या मुलीवर तसं केलेलं. तर शाळेने तितकं सपोर्ट नाही केलं, पण त्याच वेळी बाकीच्या सगळ्या पॅरेंट्सनी, त्या वर्गातल्या आणि त्या शाळेतल्या, त्यांनी ती तक्रार करण्यासाठी शाळेला पण भाग पाडलं आणि त्या आई वडिलांच्या सपोर्टमध्ये उभं राहिलं. जसं त्यांचा दुसरा प्रश्न होता की मीडिया किंवा ह्याच्यामुळे ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत नाही का? पण मला असं वाटतं मीडियाचा जर आपण योग्य वापर करून घेतला तर ह्या गोष्टी लवकर सुटण्यासाठी त्याचा तुम्ही काय सांगाल? मीडियाचं हे सांगेन की अनेक वेळा मीडियामुळे ह्या घटना तुम्हाला बाहेर कळतात, ती घटना लपली नाही जात. आज व्हॉट्सअपमुळे किंवा इंटरनेटमुळे किंवा न्यूज चॅनल्समुळे ती घटना तुमच्यापर्यंत पोहोचली. निर्भयाची कहाणी जर तुमच्यावर पोहोचली नसती, देशभरात तेवढं ऍजिटेशन झालं नसतं, ते आंदोलनं झाली, म्हणून कायद्यामध्ये बदल झाली. तर मीडियाचा हा पॉझिटिव्ह उपयोग पण करता आला पाहिजे आपल्याला. आणि मीडिया अनेक वेळा मदत करतं. आणि त्यामध्ये अनेक वेळा मी सांगते की मुलीचं नाव गुपित ठेवलं जातं. अनेक वेळा तक्रार, आता हा जो हे आहे की आपण देशात दररोज 92 बलात्कार होतात, हा आकडा कुठून मिळाला? कुठेतरी हे मीडियाद्वारे बाहेर आलाय, ह्याची जनगणना झाली, त्यातून रिपोर्टेड केसेस बाहेर आला. हे कसं कळलं? इथूनच कळलं ना. पण खरं तर खरंच हा आकडाच खूप भयानक आहे की तुम्ही दिवसाला 92 हा जो आकडा आहे तो खरंच खूप भयानक आहे. पण मुळात मग लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार ह्याच्या संदर्भात कायद्यात काय तरतुदी आहेत शिक्षेच्या? कायद्यात शिक्षा, जे निर्भयाची केस झाली त्याच्यानंतर पूर्वी त्यांना 7 ते 10 वर्ष शिक्षा होती. पण आता रेप लॉज मध्ये खूप बदल झालाय. आणि 2013 सालच्या नंतर समजा त्याने रेप लॉज मध्ये त्याचं डेफिनेशन पण बदललंय. कपडे जरी काढले आणि तो प्रयत्न जरी झाला तर इट विल बी अमाउंटिंग टू रेप. ओके. पूर्वी असं होतं की पेनेट्रेशन केलं
किंवा त्याचं 2 फिंगर्स टेस्ट होते, हा सगळा फॉरेन्सिक लॅबचा वगैरे पुढे रिपोर्टचा अहवाल असतो. पण आता हा प्रयत्न करणे हाही गुन्हा झाला. त्यात मॅरिड वुमेनसाठी आणि बाकींच्या म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जे पुन्हा गुन्हा करतात, लहान मुलांसाठी वेगळा कायदा झाला. हा सगळा प्रकार बदलला आणि त्यांना शिक्षा आता लाईफ इम्प्रिझनमेंट झाली आहे. जर तुम्ही रेप बलात्काराच्या शिक्षेला एखादं कोर्टावर डिपेंड आहे की ती कठोरातली कठोर शिक्षा त्या केसची हे गंभीरता बघून देणार आणि त्या आरोपीचं वय, त्याने कुठल्या परिस्थितीत ते झालं, लहान मुलावर केलं, मोठ्या स्त्रीवर केलं, ती प्रेग्नेंट आहे वुमेन, अनेक असे भाग पाडलेले, क्लासिफाय केलेलं आहे. तर ह्या सगळ्यांचा परिणाम हा झाला की हे शिक्षा निर्भयाच्या केसमुळे हा बदल झाला की 2013 नंतर शिक्षा वाढवण्यात आली. पण प्रमाण का नाही घटलं, त्याची कारण आहे की त्या शिक्षेची अंमलबजावणी त्या लेवलने झाली नाही किंवा अजून निर्भयाची केसही पेंडिंग आहे. त्याचा निकाल आता लवकरच अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाची केस प्रलंबित आहे. पण ह्याचा परिणाम हा झाला की आता कुठे ना कुठे रिपोर्ट निर्भयानंतर किंवा केरलाचे आहे, आता पब्लिकचा सपोर्ट हा विक्टिमला वाढायला लागला. तो फायदा तरी लोकांमध्ये ती मदत होते आहे. आणि 2007 साली सर्वोच्च न्यायालयाने असं सगळ्या राज्य सरकारना निर्देश दिले की रेप विक्टिम्स किंवा लहान मुलं किंवा ऍसिड फेकलं किंवा लैंगिक अत्याचार केलं, सेक्शुअल व्हायलन्स केलं, ह्या स्त्रियांना, मुलींना, लहान मुली असतील किंवा मुलं असतील, म्हणजे बॉय सुद्धा, मुलगा सुद्धा आला, त्यांनाही शासनाने मदत केली पाहिजे. आणि ती मदत खूप चांगल्या प्रमाणात आहे. पण त्या मदतीची अशी पुनर्वसन, आपल्या महाराष्ट्रात 2014 साली रेप सर्वात हायएस्ट होता, म्हणजे बलात्काराच्या घटना सर्वात जास्त घडल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हे आपण महाराष्ट्रात बसलो आहेत, पण हे काही म्हणजे ही अभिमान करावा अशी गोष्ट, लज्जास्पद गोष्ट, एक स्त्री म्हणून तुम्हाला, मला आणि सगळ्यांनाच, की सर्वात जास्त आपण प्रगत म्हणतो आणि आपल्याकडे सर्वात जास्त 2014 साली रेप घडले. आणि त्यातले ठाणा हा जो भाग आहे त्याच्यात सर्वात जास्त, म्हणजे त्या जिल्ह्यात सर्वात जास्त रेप घडले. याविषयी मॅडम आपण बोलूया. एक फोन आलेला आहे, फक्त तेवढा घेऊया. सुनील आपल्याशी बोलतायत माहीम वरून. नमस्कार. हा नमस्कार. जरा माझं नाव सुनील पाटील, माहीम मुंबई. हा, तर मी एक प्रिव्हेंटिव्ह ह्याच्यासाठी म्हणून माझ्याकडे 2 सजेशन्स आहेत. हा, तर एक म्हणजे असं आहे की ज्या निर्जन स्थळी आहेत मुंबई सारख्या ठिकाणी, बॅलॉट पियर, कप परेड किंवा रेल्वेची भुयारी रेल्वे, तिथे एखादी स्त्री ऑफिसात उशीर होतो तर त्यावेळेला तिला गुन्हेगार त्रास देऊ शकतात. तर तिकडे लेडीज कॉन्स्टेबल प्लेन साध्या ड्रेसमध्ये ठेवून त्यांच्या अवतीभोवती दुसरे पोलीस असले आणि ह्या लोकांना ट्रॅप केले तर त्यांना मनात एवढी दहशत बसेल की ते एखादी महिला एकटी दुखती असेल तर ते पोलिसांनी टाकलेला ट्रॅप आहे म्हणून तिला ताई नमस्कार करून ते बाजूला पळून जातील. हा एक माझं सजेशन आहे. आणि दुसरं सजेशन असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जो पोलीस इन्स्पेक्टर इन्चार्ज असतो, गॅझेटेड ऑफिसर, त्याच्या हाताखाली इन्स्पेक्टर न ठेवता एक पोलीस इन्स्पेक्टर एका पोलीस स्टेशनला इन्चार्ज आणि 1-2 कॉन्स्टेबल आणि 1 सब इन्स्पेक्टर, म्हणजे त्यांना दुसरं काम नको, त्यांनी सतत त्या केसेसचा फॉलोअप करायचा आणि प्रिव्हेन्शनसाठी आणि बलात्कारासाठी ते वकिलाबरोबर ते पण फॉलोअप नीट करतील. हे 2 सजेशन आहे, म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आहेत. आणि तिसरं म्हणजे महिलांना ड्रेस कोड बद्दल बोललं तर त्यांच्या जे असोसिएशन आहेत त्यांना खूपच राग येतो. तर त्यांनी सुद्धा या बाबतीत आपली मुलगी आणि बहीण असेल तर आपण तिला साधे कपडे वापर असं आई पण मुलीला सांगते. तर हा पण एक तिसरा मुद्दा पण महत्वाचा आहे. एवढंच सांगायचं मला. ठेवू का फोन? हो हो, धन्यवाद सुनीलजी. तुम्ही जे काही सजेशन्स खरं तर दिलेले आहेत त्यातलं पहिलं सजेशन मी म्हणेल की रेल्वेमध्ये पूर्वी अशा घटना घडायच्या, तर आता रेल्वेत रात्री 8च्या नंतर पोलीस कॉन्स्टेबल असतो आणि पोलीस स्टेशनला एखादी महिला गेली तर ती इन्सिस्ट करू शकते. मला टीव्हीवर ह्यासाठी सांगायचंय की माझं स्टेटमेंट त्यांनी घ्यावं, महिला पोलिसांनीच घ्यावं, म्हणजे आणि ती सांगू शकते की महिला पोलीस इन्स्पेक्टरच माझी चौकशी करावी किंवा माझं स्टेटमेंट घ्यावं, ती माहिती. आणि बलात्कारी स्त्रीचं सर्वात मोठं जे आहे की तिचं नाव हे गुपित ठेवलं जातं. ते कुठल्याही प्रकारे कुठेही पेपरात आलं किंवा कुठेही ते लीक जरी झालं आणि कोणी ते वापरलं तो कायद्यामध्ये गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही सुनिश्चित म्हणजे निश्चिंतपणे तुम्ही पोलीस ठाण्याला जा, तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल, तुमचा चेहरा दाखवला जाणार नाही, तुम्ही बुरका घेऊन जाऊ शकता, ओढणी घेऊन जाऊ शकता, तुम्हाला कुठेही तुमचं नाव त्या FIR मध्येही नसणार. तुम्ही सांगू शकता एवढी तरतूद आहे. एवढी तरतूद आहे. आणि
तो पब्लिक डॉक्युमेंट जरी असला तरी तो कोणी पब्लिश करू शकत नाही. बरं. फार फार तर त्या पोलीस स्टेशनला, त्या न्यायाधीशाला आणि तुमच्या ह्यांना माहिती. बाकी कोणी त्यांना त्यांच्या लक्षात जरी आलं तर ते तुम्ही कोणाला सांगू नाही शकत. त्यांचं दुसरं एक आणखी सजेशन होतं की ड्रेस कोड बद्दल, तो प्रत्येकाचं पर्सनल हे आहे, पण मी त्याला एक जोडते की जेव्हा तुम्ही कुठेही निर्जळ स्थळी जाता, बरोबर, यू हॅव टू बी केअरफुल. बलात्कार होणार आणि किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होणार किंवा कोणी तुम्हाला छेडछाड काढली, तुम्ही पोलिसाला तक्रार करणार, सगळं करू शकता. आणि तुमचा अधिकार आहे की तुम्ही ह्या राज्यात किंवा ह्या देशात सेफपणे वावरलं पाहिजे. आणि ती सरकारची जबाबदारी आहे, पण कुठेतरी माझी आणि तुमची पण जबाबदारी आहे की आपण अनेक वेळा निर्जळ स्थळी जाताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण ती इमर्जन्सी आहे का, अनेक वेळा तुम्ही सांगून जात नाही. पण निर्जळ शक्ती मिलची जी घटना घडलेली त्याबद्दल पण असं म्हटलं जातं की ती निर्जळ स्थिती मुलगी का गेली. कुठेतरी हा दुसरा जो भाग आहे तो कायद्यात बसत नाही, पण कुठेतरी आपण आपली काळजी घेतली पाहिजे प्रत्येक महिलेने. कारण जो कोणी बलात्कार होतो तो तुमच्यावर होतो. इथे बसून बोलणं किंवा बाकीच्यांना सांगणं खूप सोपं आहे. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही कराटे शिका किंवा तुम्ही कुठे कसं जाणार, स्वतःचं आत्मरक्षण कसं केलं पाहिजे. आणि कमीत कमी अनेक वेळा मी असं घटना बघते, ती मुलगी ओरडली नाही जीवाच्या भीतीने, पण तुम्ही कमीत कमी ओरडू शकता. तुम्ही जेव्हा पहिल्या वेळी कुठला पुरुष तुमच्या जवळ येतो तुम्ही आरडाओरड करू शकता. आणि मुंबई एवढी आणि महाराष्ट्र निर्दय स्थळाची गोष्ट नाही. अनेक वेळा तुम्ही थोडासा जरी आवाज केला तर अनेक जण तुमच्या मदतीत येतील. किंवा अनेक वेळा पहिल्या वेळी तुम्हाला कोणीतरी SMS पाठवतो घाणेरडा, किंवा तुम्हाला घाणेरडं हे दाखवतो, कामाच्या जागी अनेक वेळा घडतं, तुम्ही त्याची तक्रार 2-2 वर्ष मुली करत नाही. म्हणजे मला म्हणायचं की आता आपण से टू नो किंवा प्रतिकार करणं किंवा बोलणं ही सुरुवात आहे. प्रतिकार करणं ही सुरुवात आहे. अनेक वेळा तेही केलं जात नाही. जर प्रतिकार केला त्याचा कुठे ना कुठे फायदा होतो. तुम्ही थांबवताय, थोपवताय पुढची घटना करायचं. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात मुलुंडवरून. नमस्कार. हॅलो, बोला. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलतेय. मला असं म्हणायचं की तुम्ही जरा पुनर्वसनाच्या बाबतीत जरा प्रकाश टाकला तर उत्तम होईल. कारण ती मुलगी असो स्कूल गोईंग, कॉलेज गोईंग किंवा सर्व्हिस करणारी, तिला त्या ऑफिसमध्ये परत येणं किती शरमेची बाब आहे. हाऊ शी विल, कोणाला फेस करणार ती जगाला, बरोबर आहे की नाही. या बाबतीत तुम्ही कसं, म्हणजे सरकार या बाबतीत पुनर्वसन करू शकतं. कारण तिला ऑफिस बदलावं लागेल का, शहर बदलावं लागेल का, गाव बदलावं लागेल. कारण असं व्हायला कामा नाही. खरं मी आता युरोप टूर केलं तेव्हा जर्मनला मी सांगते एक किस्सा. आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर होतो, आमची गाडी येणार होती. 4 नंबर प्लॅटफॉर्मवर एकच तरुणी होती आणि एकच टीसी, ते ड्रायव्हर, तिघच फक्त. पण ती सेफली त्याच्यातून गेली. आम्हाला रात्रीची 12ची 1ची गोष्ट, तिथे दिवसा होतात. असं व्हायला नकोय. पण ह्याच्यावर कंट्रोल कसं करणार तुम्ही, ह्याच्यातून मार्ग काही काढू शकता का, मला सांगा जरा. नक्कीच प्राजक्ताजी, पुनर्वसन ह्या विषयावर तर आपल्याला बोलायचंच आहे, कारण तो खूप महत्वाचा असा मुद्दा आहे. त्याविषयी आपण अधिक बोलूयाच. पण मुळात मला एका छोट्या दुसऱ्या मुद्द्याकडे आधी यायचं आहे की लैंगिक अत्याचाराची व्याख्या, कारण त्याच्या अनेक व्याख्या आहेत, कायद्यामध्येही वेगळी व्याख्या, आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार, तुम्ही याविषयी काय सांगाल आधी? लैंगिक अत्याचाराची व्याख्या इथून होऊ शकते की एखाद्याने मॅगझिन उघडलं ऑफिसमध्ये, सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, प्राजक्ताने तो प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये मला ह्याचं म्हणायचं की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेसचा कायदा झालेला आहे. यापूर्वी विशाखा गाईडलाईन्स होत्या आणि त्या विशाखा गाईडलाईन्स, तो पण कायद्याचा भाग आहे, तो आता अकॅडमिक इंटर झालाय, कारण पार्लमेंटने कायदा संमत केलेला. आणि त्यामुळे जिथे पण 20 एम्प्लॉईज आहेत आपल्या आणि त्याच्यामध्ये महिला आहेत ऑफिसमध्ये, हा, तर तिथे त्यांना कंपल्सरीली एक कमिटी नेमावी लागते 3 जणांची, ज्याच्यामध्ये ती मुलगी किंवा ती स्त्री तक्रार करू शकते. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की ती तिथे काम करते, तिला पुन्हा तिथे काम करणं लज्जास्पद आहे. बरोबर आहे, तर तिची ट्रान्सफर ती मागू शकते दुसऱ्या कंपनीत, त्यांची ब्रांच असेल तर, किंवा ती त्या इक्विव्हलंट जॉबची मागणी करू शकते कोर्टाकडे. शिवाय समजा तो व्यक्ती, तिला लहान मुलं शाळेत जाणार इथे आणि ती जागा बदलू नाही शकत, तर त्या व्यक्ती ज्याने त्याची ट्रान्सफर होऊ शकते. आणि ते प्रकरण थोडंसं असेल, छेडछाडीपर्यंत असेल आणि ते समेटाने मिटत असेल तर ठीक आहे, नाही समेटाने मिटत ती पोलीस तक्रार सुद्धा करू शकते. आता व्याख्या सांगाल तर एक साधा SMS पाठवल्यापासून किंवा एखादा घाणेरडा फोटो पाठवल्यापासून, की एखादा मॅगझिन उघडलं किंवा काहीतरी असं
जे त्या स्त्रीला म्हणजे लज्जास्पद वाटावी, तिच्या ड्रेस बद्दल कमेंट करणं, हा सुद्धा लैंगिक अत्याचार पडतो. आणि सर्वात पुढचं म्हणजे तिला हात लावणं कुठल्याही प्रकारे, किंवा तिच्या कपड्याबरोबर कमेंट करणं, किंवा तिच्या कामाचं आणि तिच्या वागण्याचं, एक स्त्री म्हणून वागण्याचं त्याचं काहीतरी सांगड घालणं की अशी आहे म्हणून तू, एखादी एक मागे एक केस होती की मुलगी ती जाडी आहे, तू जाडी आहे ना म्हणून तू हळूहळू काम करते, असंही बोलणं हेही अपमानास्पद आहे तिला वाटणं. आणि तिच्या कामाचं त्याच्याशी सांगड घालणं हे पण चुकीचं आहे. तर तुम्ही कुठेतरी तिला ती तक्रार करू शकते, हे तेवढं सिरियस नाही. आणि सर्वात सिरियस मग ते लैंगिक अत्याचारपासून ते सेक्शुअल व्हायलन्स पासून तो रेप तिथपर्यंत जातं. तर पहिली पायरी मी मागे सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तक्रार केली पाहिजे. ते सेक्शुअल हॅरेसमेंट वर्क प्लेस आहे. आणि जे त्यांनी जर्मनीचं उदाहरण सांगितलं, खरोखर आनंद वाटतो की अशी आपण जागा आहे जिथे स्त्री एवढी सेफ आहे. ही सेफ्टीसाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. आपल्या देशात पण असे कायदे झाले पाहिजे आणि कायदे आपल्याकडे पुरेसे आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी. आणि ह्यात आणखी एक गोष्ट जोडते, प्राजक्ता मॅडमना मला सांगायचं आहे की आपण डॉक्टरात अनेक वेळा येऊन, माणसं, मी वकील आहे, अनेक वेळा येऊन माझ्याकडे सांगतात, पण त्या कंप्लेंट्स मी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवू शकते का हे महत्वाचं आहे. अनेक वेळा घरचे व्यक्ती, समाजाचा दबाव, ह्याच्यामुळे त्या तक्रारी थांबवल्या जातात. राजकीय दबाव हा एक भाग झाला, ती पोलिसांना, पण बाकीचे पण प्रकार. अनेक वेळा त्या लहान मुलं असतात, ती तर अनेक वेळा सांगत नाही, शाळेच्या आवारात होतात किंवा मुलं खेळत असताना होतात, बिल्डिंग मध्ये सेफ जागा नसते, मुलं खेळत असतात, गार्डन मध्ये ह्या गोष्टी घडतात. तर तिकडे पण ह्या गोष्टी घडतात. आणि ही मुलं अनेक वेळा त्यांना माहितीच नाही, रेप माहिती नाही, त्यांना लैंगिक अत्याचार माहिती नाही, त्यांना हात, गुड टच, बॅड टच, ही एक सीडी पण अनेक वेळा व्हॉट्सअपवर फिरते, ती मुलांना नाही. कुठेतरी आपल्या मुलांना, आपली मुलं गप्प काय, अनेक वेळा मुलांमध्ये बदल घडतो मानसिक, तो आई वडिलांच्या लक्षात येऊ शकतो. आई वडिलांनी त्यावर लक्ष, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांची संवाद घातला पाहिजे. आणि त्या संवादातून आपल्याला कळेल की मुलाबरोबर असं काहीतरी घडत नाही. माझ्याकडे मध्यंतरी एक केस होती, शाळेत 2 वेळा त्या मुलीवर बलात्कार झाला, पण तिला माहितीच नाही ह्याला बलात्कार म्हणतात. अंकलने मला झोपवलं आणि माझ्यावर तो झोपला, इतक्या भाषेतच ती सांगू शकली. तिला तो ते खेळ आहे का, अंकलने असं का केलं कळलं नाही. आईने आंघोळ घातली तेव्हा 5व्या दिवशी ते कळलं. तर कुठेतरी आपलं लक्ष असलं पाहिजे. आपणच एक जागरूकता आणि त्याच्यात लक्ष, तुम्ही जागरूक असला पाहिजे पालक म्हणून. अगदी खरं आहे. पुनर्वसन या मुद्द्यावर आपण बोलणारच आहोत, पण आपल्याला एक फोन आलाय, तो आधी घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत बेळगाववरून. नमस्कार. हॅलो, माझा प्रश्न आहे की आता लहान मुलांच्यावर 3-4 वर्षाच्या बालक आणि बालिकांचा म्हणजे जो अत्याचार होतो, त्या बिचाऱ्यांना माहित सुद्धा नसतं की शारीरिक आणि मानसिक इतकं घाबरून जातात. त्यांच्याबद्दल पुनर्वसनाचं काय? आणखीन एक मला ड्रेस कोड बद्दल सारखं म्हणतात की त्या मुलांचा काय ड्रेस कोड असतो, ह्या ड्रेस कोडचा काय संबंधच नाही, ना उत्थान असतं, ना शृंगारिक असतं, ना स्लीवलेस असतं, ना छोटे स्कर्ट असतात. इथे कसं बलात्कार होता? मला वाटतं ड्रेस कोडचा काहीही संबंध नाही, त्याचा तो करता कामा नाही. थँक्यू. धन्यवाद उमाजी. उमाजींनी खरं तर जो मुलांबद्दलचा प्रश्न आणि पुनर्वसनाचा आहे त्याविषयी तर आपण बोलूयाच पुढे, पण त्याच्या आधी जो डॉक्टर प्राजक्ता मुळे यांनी विचारलेला आणि त्या मुद्द्याकडे आपल्याला यायचं होतं की पुनर्वसन, लैंगिक अत्याचार होतो आणि जो तुम्ही आकडा सांगितला तो खरंच लज्जास्पद आहे आणि भयानक आहे, पण ती गोष्ट झाली, पण त्या महिलांचं पुनर्वसन हे खूप महत्वाचं आहे, त्याविषयी सांगा. ज्या स्त्रीवर रेप होतो तिला पोलीस ठाण्यावर मी समजू शकते की तिला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न, दुःखाची गोष्ट पुन्हा पुन्हा विचारली तिला किती त्रास होईल, ते पण अनोळखी व्यक्तीमुळे. म्हणून तुम्हाला प्रथमच मी सांगितलं की तुम्ही महिला अधिकारी मागू शकता की माझी तक्रार ही महिला अधिकारी नोंदवणार, तशी सोय सुद्धा आहे. अनेक वेळा पण महिला अधिकारी नसते, पण ती दुसऱ्या पोलीस ठाण्यावर बोलवून सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकते. तुम्ही तक्रार नोंदवताना तुमच्यासोबत तुमची बहीण, तुमची आई किंवा कुठल्याही मैत्रिणीला घेऊन जाऊ शकता. तुम्ही सांगता मला एकटी सांगताना, अनेक वेळा ती स्त्री लिहून तक्रार करू शकते. ती सांगे मला बोलताना लाज वाटते. कुठल्याही व्यक्तीला आपलं स्त्रीला शील सांगताना आवडणार नाही, ते तिच्यावर घडलं ते इट इज लाईक रिपीटिंग हरसेल्फ. राईट, जे क्राईम घडलंय ते किती वेदनादायक आहे ती स्त्री सांगू शकते. पण ती तक्रार नोंदवताना तुम्ही स्त्री म्हणजे महिला अधिकारीच पाहिजे हे मागू शकता. अनेक वेळा महिला कोर्ट, मी सांगितल्याप्रमाणे की महिला कोर्टाकडे ती केस दाखल म्हणजे चालवावी न्यायालयामध्ये, म्हणजे तिला ते थोडं सोपं जाईल. तिला काय जी केस दाखल होते कोर्टात, तर त्या महिलेला अशा वेळी कुठलेही प्रश्न विचारले पाहिजे अशी सुद्धा कायदा तरतूद आहे की ते प्रश्न
त्या वकिलाने, डिफेन्स लॉयरने म्हणजे आरोपीच्या वकिलाने ते लिहून एन्व्हलपमध्ये त्या न्यायाधीशाला दिले पाहिजे आणि त्या न्यायाधीश त्यातला एखादा प्रश्न जो तिला त्रास देईल, त्या स्त्रीला असा प्रश्न विचारला क्रॉस एक्झामिन उलट तपासणीच्या वेळी, तर तो प्रश्न ते न्यायाधीश तो थांबवू शकतो जर तो कायद्याला लागून नसेल आणि त्या केससाठी नेसेसरी जरुरी नसेल तर. बरोबर. आता प्रश्न आला पुनर्वसनाचा. जर तुम्ही तक्रार केली, त्यात महाराष्ट्र सरकारची खूप चांगली योजना आहे 2 ऑक्टोबर 2013 पासून ही जी योजना लागू झाली, त्या योजनेचं नाव आहे मनोधैर्य. मनोधैर्य. हा, किती सुंदर नाव आहे की मनोधैर्य म्हणजे त्या कुठेतरी धैर्य मदत करण्याचं सरकारचं हे आहे. पण या योजनेची माहिती अनेकांना माहिती नाही, अनेक पोलीस ठाण्याला माहिती नाही, अनेक वकिलांना माहिती नाही. ह्या योजनेचं FIR झाल्यावर, एकदा FIR दाखल झाला की त्या पोलीस ठाण्याच्या त्या ऑफिसरने 1 तासाच्या आत SMS द्वारे, बघा टेक्नॉलॉजीचा असाही उपयोग होतो, अशी 2 मंडळ आहे मुंबईत, तरी एक चेंबूरला आहे, एक टाउनला आहे, आणि ती माहिती कळवायची की ह्या महिलेवर बलात्कार झालाय, ते पण नाव गुपित ठेवलंय आणि हिला शासनाची मदत केली पाहिजे. आणि ती मदत आर्थिक आहे आणि ती आर्थिक पुनर्वसनाची मदत 2 ते 3 लाख रुपयापर्यंत आहे आणि ती तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. त्याची फक्त माहिती दिली पाहिजे. त्याचं अनेक वेळा असं होतं की केस चालते, विटनेस लोक सपोर्ट करत नाही, अनेक वेळा असं घडतं, पण तो एक दुसरा भाग राहील, त्याच्यावर फोकस न करता केस चालू आहे त्याच्या आधी सुद्धा केस दाखल झाल्याबरोबर तुम्हाला 50% अमाऊंट मिळते. बरं, माझ्याकडे आकडे आहेत, मी सांगते. आणि केस ची चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल झाल्यावर 50% अमाऊंट मिळते, ती तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते आणि ती तुम्हाला मदत करते. याच्यासाठी ते पैसे तुमचं शील हे झालं म्हणून कोणी देत नाही, पण कुठेतरी मानसिकदृष्ट्या तुमचा खर्च होतो, मानसिकदृष्ट्या तुम्ही डॉक्टरकडे जाता, सायकोलॉजिकल तुम्हाला पुन्हा उभं राहायचं असतं. अनेक वेळा ह्या मदतीसाठी अशा पण मुली पुढे आल्या आहेत गावातल्या, ज्यांच्याकडे कधी अकाउंटच नव्हतं, बँक अकाउंट नाही, त्यांचा चेक शासनाचा हातात आहे पण कुठल्या अकाउंटमध्ये टाका. मग शासनाने असं केलं की त्यांचं 0 अकाउंट बॅलन्सने अकाउंट उघडावं नॅशनलाइज बँकमध्ये आणि ते पैसे तिच्या अकाउंटला गेल्यावर पण त्या अकाउंट मधलं नाव ते गुपित ठेवलं पाहिजे बँकेने, अशी तरतूद आहे. फक्त ह्याची माहिती नाहीये योजनेची. मी सांगते की खूप छान आपलं एक प्लॅटफॉर्म आहे ज्यातून मला सह्याद्री कार्यक्रमाद्वारे ती पूर्ण माहिती पुढे सांगते. ही जी ह्या योजनेचं नाव आहे मनोधैर्य योजना. त्यात बालकावरील लैंगिक अत्याचार पोक्सो कायद्याखाली आहे, ते किमान 2 लाख आणि कमाल 3 लाख रुपये. बलात्कारासाठी 2 ते 3 लाख रुपये. पुन्हा ऍसिड हल्ला, चेहरा विद्रूप झाला, ह्या एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं तिला 3 लाख रुपये कमाल आणि किमान. आणि एक आता कोर्टात केस दाखल होती की माझं 3 लाख नाही, प्लास्टिक सर्जरी माझा 6 लाख रुपये खर्च झालाय. तर कोर्टाने आदेश दिले राज्य सरकारला की तिचा जर एवढा खर्च झालाय तर शी इज एव्हरी राईट टू लुक द वे शी वॉज, जी पूर्वी जशी दिसत होती तशी तिने पुन्हा दिसावा, तिचा अधिकार आहे. तर तिला अधिक पैसे देण्यात यावे, जरी ही मर्यादा आहे 3 लाखाची. तिला अपंगत्व आलं असेल तर तीही मदत शासनाने केली पाहिजे. हा तिचा अधिकार आहे मागण्याचा आणि शासनाची जबाबदारी आहे तिला मदत करण्याचा. ऍसिड हल्ल्यात जखमी झाल्यास 50, अनेक वेळा छोटीशी जखम होते तर तुम्हाला, आणि फक्त पब्लिक हॉस्पिटल नाही, प्रायव्हेट हॉस्पिटल पण तिच्या सुविधा. एखादं जागी अशी आहे की पब्लिक हॉस्पिटल नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल पण तिला नाकारू शकत नाही. अनेक वेळा आपण ऍक्सिडेंट केसचं ऐकतो की प्रायव्हेट हॉस्पिटल नकार देतात, तशा प्रायव्हेट हॉस्पिटलची कंप्लेंट होऊ शकते. म्हणजे मला असं वाटतं की अनिताजी या खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या सगळ्या महिलाच की आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलंय की हे मनोधैर्य खूप चांगली योजना आहे, खरं एक मानसिकरित्या तिला थोडासा सपोर्ट, पाठिंबा करण्यासाठी. हे तुम्हाला त्यासाठी पैसे नाही की रेप झाला म्हणून नाही, पण तुम्हाला कुठेतरी सपोर्ट आहे. अनेक वेळा गावातल्या महिला, कुठल्याही महिलेला ह्या पैशांची गरज नसते, आपलं शील विकून किंवा शील अशा प्रकारे हे करून सांगून, पण तुम्हाला कुठेतरी त्या मदतीची गरज आहे. आणि मला असंही सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही कम्पेन्सेशन घेता तर शासना दरबारी त्याची नोंद होते रेप केसेसची, आणि जितक्या रेप केस वाढतील तितकं हे समजा त्यांना शासन जेव्हा त्यांना पैसे देईल किंवा ते अनुदान देईल किंवा पुनर्वसनाची मदत देईल, त्यामुळे तो आकडा वाढेल. कुठेतरी सरकारच्या, पोलिसांच्या लक्षात येईल हे आकडे वाढत आहे, कुठेतरी न्यायालयाच्या लक्षात येईल. आणि जेव्हा सरकारी फंड बाहेर जाईल तेव्हा त्यांना की कुठेतरी आपण रेप लॉज अजून स्ट्रिक्ट केले पाहिजे. हा कुठेतरी एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही पुन्हा दुसऱ्या मुलीवर रेप घडू नये. म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं, आपण कुठेतरी तुम्ही आळा घालताय, प्रतिबंध करताय. जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा तुम्ही गुपचूप प्रोत्साहन देताय. तुम्हाला पहिल्यांदा कोणी हात लावला तर तुम्ही
त्याचा प्रतिकार नाही केला, तुम्ही त्याला प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं, दिलं. पण सेकंड टाइम थर्ड टाइम इट मे कल्टिमेट इंटू Actually मला असं आपणच ती ठोस पावलं उचलून त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. सुरुवातच इट शुड बी निप्ड इन द बड. राईट. मला ह्या योजनेबद्दल एक छोटंसं विचारायचं की जसं तुम्ही सांगितलं की चार्जशीट दाखल केली तर नाव तर गुपित ठेवण्यात येतं, पण जर अत्याचार झालाय तिथे गेलोय पण जर दाखलच केली नाही कंप्लेंट तर ती मदत नाही मिळू शकत. हो, जर तुम्ही तक्रार दाखल नाही केली तर ही तुम्हाला जी शासनाची मदत आहे ही फायनान्शियल एड तुम्हाला मिळणार नाही. म्हणून माझं असंच सांगणं आहे की तक्रार केली पाहिजे. शासनाची योजना आहे, त्याचं तक्रार झाली आहे तर शासन तुम्हाला मदत करू शकेल. तुम्ही तक्रारच नाही केली तर मदत कशी करणार? आणि ह्याला खूप मोठा फंड झाला आहे. मी अमाऊंट सांगत नाही ते टीव्हीवर, पण याचा खूप मोठा फंड आहे जी मदत मिळते. आणि मुंबईमधला एक जे ऑफिस आहे त्यांच्याशी मी बोलते, त्या सांगतात की 7 दिवसात त्यांची मीटिंग होते मंडळाची. तक्रार झाल्यावर 7 दिवसात त्यांची मीटिंग होते. त्याच्यानं पुढच्या 15 दिवसात त्याला 50% पैसे दिले जातात. आणि अनेक वेळा आता जे न्यायालयात ट्रेंड बघितला आहे किंवा जो आता बेलचं बघितलं आहे, जो गुन्हेगार असतो रेपिस्ट त्याला इतकं सोपं नाही बेल मिळणं. तो आतमध्ये असतो, त्यामुळे त्यांना पोलिसांना पण 90 दिवसात चार्जशीट दाखल करावी लागते. आणि त्यामुळे त्यांना तो चार्जशीट दाखल झाल्यावर त्याला तुम्हाला बाकीची मदत मिळते. तुम्हाला खूप मोठी मदत होते. मला असं वाटतं की आपण याची बोलूया. आणि घरातल्या नाही एक होतो, अनेक वेळा अशी गरीब कुटुंब असतात की ज्यांच्याकडे 2 वेळच्या खाण्याची हे नसते. अनेक वेळा मुलगी दुकानावर गेली किंवा काही आणायला, अशा वेळी होतो. अनेक वेळा ती काहीतरी वस्तू मागायला गेली म्हणूनही होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे कायदे आहेत त्या कायद्यांचा आपण अवलंब करून वापर तर केलाच पाहिजे. आपला एक फोन घेऊया. अनुराधा आपल्याशी बोलतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे की एखादी शाळकरी मुलीवर जेव्हा बलात्कार होतो आणि ती केस फाईल करते आणि त्यावेळेस जेव्हा कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध होत नाही किंवा बलात्कार झाला आय विटनेसमुळे, म्हणजे माघार घेतात बरेच. बरोबर. तर त्यावेळेस जे गुन्हा बलात्कार झाल्यापासून त्या शाळकरी मुलीवर जे बेतलेला आहे तो प्रसंग आणि तिच्या सामाजिक दृष्ट्या तिच्या घरच्यांना जो त्रास होतो, एवढा हा जो त्रास आणि गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे होणारा जो त्रास आहे तो त्रास, आणि याच्यामधून शेवटी काय मिळतं त्यांना, तर गुन्हा सिद्ध न झाल्यामुळं त्या जो आरोपी आहे त्याला शिक्षा होत नाही, परंतु ही एक जन्मठेप त्या कुटुंबातील मुलीला आणि कुटुंबातील व्यक्तीला मिळते. तर मग अशा केसेसचं काय करायचं मॅडम? बलात्कार झालेला असल्यावरही सिद्ध न झाल्यामुळे जर आरोपी निर्दोष मुक्त होतो तर याच्या केस संबंधित नेमकं सरकार त्या मुलीला किंवा त्या मुलीच्या आई वडिलांना कशा प्रकारचं आश्वासन देते किंवा कशा पद्धतीचे त्या केसला समोर जाते? बरोबर. धन्यवाद अनुराधाजी. अनुराधाजींनी जो प्रश्न विचारला होता, काय सांगाल? काही वेळेला शाळकरी मुली असतात, आरोप सिद्ध होत नाही आणि आरोपी सुटला जातो. मी वकील म्हणून सांगू इच्छिते, जर खरी केस असते आणि स्पेशली रेप केसेसमध्ये त्या मुलीचं, त्या महिलेचं, येथे त्यांनी दिलेलं उदाहरण ते छोटी मुलगी आहे, तिचं जर ती खरं बोलत असेल तर तिला शिकवावं लागत नाही. प्रत्येक पोलिसांना लिहिलेलं असतं की सत्य बोललं तर ते लक्षात ठेवणं, आपको सच याद करने की जरूरत नाही, कारण ठेवावं लागत नाही. तर ती मुलगी जर सत्य बोलत असेल, अनेक वेळा प्रॉपर्टी मॅटर्स मध्ये अशी घटना घडलेली आहे, वकील म्हणून बघितलंय की प्रॉपर्टी मॅटर्स मध्ये खोट्या तक्रारी केल्या की आपसातलं काही वैमनस्य म्हणून खोट्या रेपच्या तक्रारी झाल्या, किंवा अनेक वेळा प्रेम प्रकरण चाललं, पुन्हा लग्न नाही केलं, तो एक वेगळा प्रकार आहे. पण आपला फोकस आज जो आहे तो पुनर्वसनाचा. ती जी लहान मुलगी आहे ती जर खरं बोलत असेल तर कायद्यामध्ये ती विक्टीम जे म्हणते ते खरं मानलं जातं. आरोपीने सिद्ध करायचंय की त्याने बलात्कार नाही केलाय, त्या मुलीने सिद्ध नाही करायचंय. त्यामुळे ती केस अशा माघार घेतली असं त्यांनी एक शब्द वापरला, तो ह्यासाठी की अनेक वेळा आपसात त्यानंतर काही वेळेला जेव्हा केसच्या नंतर दोघांमध्ये तडजोड होते, ती कसलीही होते, पैशाची होते किंवा सामाजिक लेवलवर होते, काही कारण असतील, मुलीचं पुढचं पुनर्वसनाचा विचार करून आई वडील अनेक वेळा तक्रार मागे घेतात, रेपची तक्रार मागे घेता येत नाही, कोर्टात ते आपलं स्टेटमेंट व्यवस्थित देत नाही आणि त्यामुळे तो आरोपी सुटतो. अनेक वेळा तुमचं स्टेटमेंट व्यवस्थित दिलं पाहिजे. त्या मुलीने जशी घटना घडली आहे तशीच सांगितली पाहिजे, त्याला वाढवून सांगितलं नाही पाहिजे. अनेक वेळा जे घडलंय ते सांगितलं
सत्य सांगितलं तर कोर्टात त्या आरोपीला नक्कीच शिक्षा होणार. आणि बलात्कारच्या केसेसमध्ये तर सुप्रीम कोर्टचे असे हे आहे आणि कायद्यामध्ये तरतूद आहे की त्या मुलीच्या स्टेटमेंटला जसं FIR मध्ये आहे तसं ते तसं म्हटलं तर त्याला ते तोडायचं काम, त्या स्टेटमेंटला खोटं ठरवायचं काम हे आरोपीवर जबाबदारी आहे. बर्डन ऑफ प्रूफ इज नॉट ऑन यू. तुमचं म्हणणं आहे, तुम्ही फक्त मांडायचं आहे की माझ्यावर बलात्कार झालाय, तो कशा प्रकारे झालाय. ते अतिशय वेदनादायक आहे कोर्टापुढे जाणं आणि सांगणं, तक्रार नोंदवण्यापासून. पण ते करणं खूपच करणं आवश्यक आहे कारण जे माझ्यावर घडलंय ते इतरांवर घडू नये. अनेक वेळा पूर्वी खूप डावरी केसेस व्हायच्या. आपण एक थोडं बोललो. एक बडोद्यावरून आपल्याला एक फोन आलेला आहे. सुनंदा आपल्याशी बोलतात बडोद्यावरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. बोला. माझं नाव सुनंदा गोखले. तर मी असं म्हणते की जे गुन्हेगार पकडतात आणि फोटो येतो यांनी बलात्कार केलेले आरोपी पकडलेले आहे तर त्यांचे चेहरे का नाही दाखवत, म्हणजे जरा त्यांना लाज वाटेल. बरं, धन्यवाद. हा, धन्यवाद सुनंदाजी. ते कायदेशीररित्या तसं प्रावधान आहे त्याच्यामध्ये की आरोपी हा जो पण आरोपी सिद्ध होत नाही तो पण त्याचा चेहरा दाखवता येत नाही. दुसरी गोष्ट, अनेक वेळा अननोन लोक करतात किंवा त्या मुलीला तिची ओळख परेड करायची असते. एक आयडेंटिफिकेशन परेड असा एक कायद्यामध्ये तरतूद आहे की त्या छोटी मुलगी आहे समजा, तिच्या मी उदाहरण देऊन सांगते, शाळेत तिच्यावर बलात्कार झाला तर व्हॅनचा ड्रायव्हर छोट्या मुलीचं हे म्हणजे की ती एकासारखा दिसणाऱ्या मनुष्याला सांगते ह्याने माझ्यावर केलं, ह्याने माझ्यावर केलं. तर एक ओळख परेड म्हणतात त्याला मराठीमध्ये. ते आयडेंटिफिकेशन परेड होते. त्याच्यामध्ये तिला असे 5 माणसं उभे केले जातात आणि किंवा 6 किंवा 18 20 त्या आरोपीसारखे दिसणारे आणि त्यातून तिने तो निवडला किंवा फोटो दाखवले तिला 40-50 आणि त्यातून हा निवडला. खूप कुठेतरी असं की असं ती मुलगी ओळखू शकते का. पण हे पण लक्षात ठेवायचं आहे, आपण कुठेतरी बलात्काराचा आरोप करतो एखाद्या व्यक्तीवर, तो आयुष्यातून उठूही शकतो. कायद्याची ही दुसरी बाजू आहे आरोपीसाठी, ती लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून ती पूर्ण शहानिशा झाल्याशिवाय तिची तक्रार नोंदवली जाणार नाही. चुकीच्या माणसाला म्हणून चेहरा दाखवला जात नाही आणि त्या मुली समक्ष तो चेहरा आणला जातो आणि सांगितलं बाबा तू सांगशील की हे 5 जण उभे आहे आणि तिने तो व्यवस्थित ओळखला. ती ओळख परेड नोंदवली जाते आणि कोर्टात तिला दाखवलं जातं की ह्याच व्यक्तीने केलंय का. ते एक कायदेशीर कारण आहे, त्यामुळे त्याचा चेहरा दाखवला जात नाही. आणि आपला कायदा हा म्हणतो की अनेक वेळा एखादा आपण म्हणजे 100 आरोपी सुटले चालेल पण एखादा निर्दोष होता नाही. आणि हे ज्या निर्दोषला गुंतवलं जातं त्यालाच ते माहिती आहे की किती सिरियस आणि गंभीर आहे. त्यामुळे शक्यतो त्याचे चेहरे दाखवले जात नाही. आणि ह्याला जोडून एक छोटी गोष्ट आणखी सांगते की हे तर आपल्याकडे जो एक सर्वे झालेला त्या सर्वेमध्ये असं म्हटलंय की 54% गुन्हे रेपच्या केसमध्ये, लैंगिक अत्याचारामध्ये हे ओळखीची माणसं करतात, अनोळखी नाही. ओळखीची माणसं करतात. म्हणून चेहरे लपवण्याचा प्रश्नच येत नाही. ते काकाने केलं, वडिलांनी केलं असंही आपल्याकडे आहे किंवा शाळेतल्या शिक्षकाने केलं असेही आपल्याकडे आहे किंवा रोज घरी येणाऱ्या ड्रायव्हरने केलं असेही आपल्याकडे म्हणजे उदाहरणं आहेत. तर 54% हे ओळखीची माणसांनी केलं, अनोळखी नाही. त्यामुळे चेहरा लपवण्याचा प्रश्नच येत नाही. अशा वेळी पूर्ण जगाला माहिती असतं की कोणी केलंय ते. खरं आपला विषय असा आहे आणि आपल्याकडे शेवटची फार 5 मिनिटं उरलेली आहेत. पण मला असं म्हणायचं की आपल्या ओळखीतलीच माणसं करतात. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की कुठेतरी से टू नो आपण त्याला ऑब्जेक्ट केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे. आणि हा जो कायदा तुम्ही सांगितला एक मनोधैर्य, एक सरकारची स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये खूप की चार्जशीट दाखल झाल्या तुम्हाला 50% अमाऊंट, चार्जशीट नाही फक्त FIR दाखल झालं. आणि अजून एक उदाहरण तुम्ही सांगणार होता एक अंध मुलीचं. अनेक वेळा मी मगाशी पण सांगितलं की ऍसिड झालेल्या मुलीला फक्त 3 लाखापर्यंत मदत आहे. तिचा चेहरा विद्रूप झाला किंवा तिला खूप जखमा झाल्या तर. पण अनेक वेळा असं, आणि तिला 6 लाखाचं मदत पाहिजे होती तर तिला कोर्टाने आदेश दिले सरकारला आणि द्यायला लावले. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा इन्क्लूड आहे. यामध्येच मला इतकं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही हे पैसे मागता तर तक्रार ही पहिली पायरी नोंदवली. तक्रार नोंदवल्याशिवाय मिळणार नाही. तुमच्या प्रश्नाला सांगायचं तर मला असं सांगता येईल की आपण जेव्हा तक्रार करतो ही तक्रार त्या डिपार्टमेंटला पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आणि एक अंध मुलीचं मी आता उदाहरण देते. जस्टिस इक्बालचं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, रिपोर्टेड जजमेंट आहे ते, तुम्हाला इंटरनेटवर मिळेल की ह्या अंध मुलीवर बलात्कार झाला आणि तिचं लग्न झालेलं नाहीये. तिला फक्त 2 भाऊ आहेत आणि ती वयाने भरपूर मोठी आहे. आणि जेव्हा तिच्यावर बलात्कार झाला तर ती तक्रार नोंदवली गेली
आणि तिला ही शासनाची मदत आहे, ती आपल्या राज्यातली आणि दुसऱ्या राज्यातली, ती मदत तिला 2 ते 3 लाख रुपयेच असावी त्या राज्यात सुद्धा. तर तिला जास्त मदत देण्यात यावी म्हणून ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली की मी अंध आहे, आता माझ्या बाबतीत असं घडलंय, तर ही जबाबदारी शासनाची होती की माझी काळजी घेणं. तर तिचे 2 भाऊ आहेत आणि कोर्टाने सांगितलं की हे 2 किंवा 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये जरी वाढवूनही दिले तरी ते कधी ना कधी संपणार. मग तिचं कसं होणार? तर तिला एक अशी नोकरी जी ती अंध असून करू शकते, ती नोकरी देण्यात आली तिला. आणि शिवाय तिला ती जगेपर्यंत, जोपर्यंत तिचं मृत्यू, मी मरेपर्यंत असं नाही म्हणा, ती जगेपर्यंत तिला तिची जबाबदारी, तिला जे पैसे लागतील महिन्याला ते तिच्या अकाउंटला जमा होतील आणि ते पैसे ते तिला दर महिन्याला मिळतील. म्हणजे ती अंध मुलगी आहे तर तिचं कोणी दुसऱ्याने मॅडम खरंच गैरवापर करू नये. तर पण त्या मुलीबद्दल हे घडलं म्हणजे ती जगेपर्यंत तिला शासन पोचणार, सरकार पोचणार. हे खूप सुंदर जजमेंट आलंय. पण का आलं? कारण ती मुलगी लढली, ती अंध मुलगी आहे, तिला डोळे नाहीये. आपण 2 डोळे दिले, हे सर्वात म्हणजे व्हॅल्युएबल हे आहे, देवाने आपल्याला देणगी दिलेली. ज्यांना डोळे नाही त्यांना विचारलं पाहिजे की 2 मिनिटं आपण डोळे बंद करून आपण एका रूम मध्ये आपल्या रोजच्या घरात वावर नाही करू शकत. ती मुलगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली म्हणून तिला ही मदत मिळाली. तर माझं म्हणणं की अशा अनेक मुली असतील, शाळकरी असतील किंवा हे असतील किंवा महिला असतील, त्यांनी लढलं पाहिजे, तर तुम्हाला तुमचा अधिकार मिळेल. आणि कुठेतरी तुम्ही पुढच्यांसाठी इतिहास तुम्ही लिहून जाताय की पुन्हा हे घडणार नाही. एका नोटवर मी इथेच, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, की तुम्ही लढलं पाहिजे. से टू नो. खरं आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मॅडम, खरं तर तुम्ही इथे आलात, आजचा जो इतका गंभीर विषय होता, पण छोट्या छोट्या उदाहरणातून तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खूप महत्त्वाचं असं मनोधैर्य की योजना आज सगळ्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.